खानदेश किंग सचिन कुमावत, हो खानदेश किंग सचिन कुमावत भाई आपल्या अहिराणी भाषेत करतोय घरच्यांना एंटरटेन. हो गाणं ऐकवून. मला वाटतं ते गाणं आत्ता खूप ट्रेंडिंगमध्ये होतं. रस्त्यानं ये मन माय असं ते गाणं होतं आणि ते खूप ट्रेंडिंगमध्ये चाललं होतं. आणि त्याचे व्हिडिओ रील्स वगैरे इंस्टाग्रामवर मी बघितले होते. फक्त मला हे माहिती नव्हतं ते गाणं सचिनजींचं आहे असं. तर आज ते गाणं जेव्हा बिग बॉसच्या घरात मी म्हणजे आता प्रोमो बघितला तेव्हा कळालं ते त्यांचं आहे. आणि खरंच खूप छान सॉन्ग आहे. आणि ते त्यांनी आता मला वाटतं कंबर कसली की ते पूर्ण घरच्यांना आहे ना खानदेशी भाषा म्हणजे अहिराणी सगळ्या घराला शिकवूनच राहील. आणि ते अहिराणीत बोलण्याचा प्रयत्न करत आहे सोनालीबरोबर, दीपालीबरोबर. पण सोनाली म्हणते मला तर काहीच कळत नाही आहे. पण आता मला असं वाटतं आहे की सचिन कुमावत जे आहे ना म्हणजे घरातल्या लोकांना आपल्या गाण्यांनी ना एंटरटेन करणार असं तर दिसतंय. तर मला असं वाटतंय की सचिनजी जसे बोलले होते स्टेजवर मला तेव्हाच ते व्यक्ती जे ना पॉझिटिव्ह वाटले होते. सो आता घरात बघूया ते घरात गाणे ऐकून तर सगळ्यांना एंटरटेन करताय. सोनालीही त्यांच्या गाण्यावर फिदा झाली आहे म्हणजे तिला आवडलं आहे कुठे ना कुठे गाणे. पण ते जे नंतर अहिराणी बोलायला लागले ना ते तिला थोडंसं कळेन असं झालं होतं. त्याच्यामुळे ती म्हणत होती की मला काहीच कळत नाही. दीपाली आणि मला पण कुठं कळतं आहे. तर ते आपण त्यांनाच विचारू. त्याच्यामुळे मला असं वाटतंय शेवटच्या दिवसापर्यंत हे घरातल्या लोकांना अहिराणी शिकवूनच राहील. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आणि घरातल्या लोकांना एक एंटरटेन म्हणूया घरातल्या लोकांना ते एंटरटेन करत आहे. तो आपल्याला एंटरटेन पण दिसतंय. घरात बिग बॉस काय बजर टास्क घेऊन आले. नंतर तन्वी आणि रुचितामध्ये राडा पण झाला आहे. आणि आता हे हो एंटरटेनिंग फॅक्टर म्हणजे कोणाचं सचिन कुमावत हे आपलं गाणं ऐकून घरच्यांना करताय एंटरटेन. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? खास करून खानदेशकरांना मला सांगा कमेंट सेक्शनने. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. आणि रात्री रिव्ह्यू बघायला नक्कीच विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येते जर अपडेट मिळाली तर.